श्री स्वामी समर्थ मंडळी. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः. तर कॅप्शनवरनं तुम्हाला समजलंच असेल की आज कार्तिकने बनवली आहेत आंब्याची इडली. स्पेशली माझ्यासाठी बनवली आहे. तर आज मी खूप खुश आहेत. कशी झाली आहेत नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तशी थोडीफार मी सुद्धा मदत केली आहे, नाही असं नाही. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आम्ही घेतले आहेत 2 व्यवस्थित पिकलेले आंबे. स्वच्छ धुवून घेतलेत आणि मी त्याला गर काढून दिला आहे. तर 1 वाटी आंब्याचा गर आहे. त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा आणि पाव वाटी गूळ घेतला आहे. आधी मिक्सरमध्ये आंब्याचा गर काढून घेऊयात. त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि चिमूटभर वेलची पूड घातली आहे. मी 3 ते 4 वेलची घातल्या आहेत आणि हे आधी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर आपलं वाटण तयार आहेत. बघा झालं आहे. मग एका बाउलमध्ये रवा घ्यायचा. जे आपण आता बॅटर मिक्सरला वाटून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे सगळं कार्तिकनेच पुढची प्रक्रिया केलेली आहे आणि व्यवस्थित फेटायचं आहे. किमान 10 मिनिटे तरी व्यवस्थित फेटलं गेलंच पाहिजे. यावर नीट लक्ष द्या. खूप मेहनत करतो आहे माझा मुलगा. माझ्यासाठी बनवतो आहे स्पेशली. सो त्याच्या या मेहनतीसाठी तरी निदान ह्या व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अर्ध्या तासासाठी हे बॅटर आम्ही ठेवून दिलेलं आहे सेट व्हायच्यासाठी. त्यानंतर इडली पात्र घ्यायचं आहे. ते तुपाने ग्रीस करून घेऊया आपण. हे बघा बॅटर एवढं थिक झालेलं आहे. रवा व्यवस्थित मुरलेला आहे त्यात. जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर त्यात दूध घातलं तरी चालेल. आता यात अगदी पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. तो सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर 2 चमचे दूध घातलेलं आहे. म्हणजे सोडा व्यवस्थित फुलून येईल. आणि त्यानंतर हे बॅटर एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी फुलून आलेलं आहे सोडा घातल्यामुळे. आणि जे आपण तूप लावून घेतलं होतं तर त्या इडली पात्रात हे बॅटर व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. पूर्ण भरून झाल्यावर टॅप करायचं आहे म्हणजे आतमध्ये एअर राहत नाही. आणि दुसरीकडे मी इडली पात्रात पाणी घालून गरम करायला ठेवलं आहे. व्यवस्थित पाणी उकळलेलं आहे. आता हे इडल्या आपण आतमध्ये सेट करूयात आणि 15 ते 20 मिनटासाठी छान वाफ काढू देऊयात. ही वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी याच्यावर जड सामान ठेवलं होतं. तर 20 मिनटानंतर चेक करूयात एकदा. वाव, आणि याचा सुगंध एवढा सुंदर दरवळतोय ना आणि एकदम इझिली निघत आहेत. बघा सुंदर झाले आहेत. आणि कार्तिक पण एवढा खुश झाला आहे. पहिल्यांदाच काहीतरी त्याने स्वतःहून बनवलं आहे. त्यामुळे स्वारी भयानक खुश आहे. गार्निशिंग पण त्यानेच केलेलं आहे सगळं. आणि कसं झाले आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आपण याला मँगोची इडली किंवा केक पण म्हणू शकतो. आता इडलीच्या आकाराने म्हणून होती. तर कशा झाल्या आहेत नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.